शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. महेंद्र दळवी आहेत, भरतशेठ गोगावले आहेत, त्यासोबतच संतोष बांगर आहेत आणि या सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत. सध्या नागपूरमध्ये जी काही घटना घडलेली आहे, सरकारवरती टीका होते, इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे आणि सरकार झोपा काढत होतं का, असं थेट उद्धव ठाकरे आरोप करते. उद्धव ठाकरे पण मुख्यमंत्री होऊन गेलेत. त्यांना हे सगळ्या कल्पना आहेत की ज्या वेळेला अशा काही घटना घडतात हे कोण सांगून कधी करत नसतात. परंतु आता जे घडले ते घडले, त्याचा आम्ही स्वीकार करतो आहे. घटना घडलेली आहे, पण त्याचा बंदोबस्त पण आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतायत. ज्यांनी ज्यांनी चुका केलेल्या आहेत आणि ज्यांनी नाहक ज्या आमच्या गोरगरीब जनतेची जी काय पिळवणूक केलेली आहे, त्यांना हे आमचं सरकार, आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री सोडणार नाहीत. आणि आम्ही तीव्र शब्दात त्या लोकांचा निषेध केलेला आहे. जे फ्री प्लॅनिंगनी जे काही केलेलं आहे त्याबद्दल अचानक घडणं हे वेगळं आहे आणि प्लॅनिंग करून घडवणं हे वेगळं आहे. म्हणून त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याचा पूर्ण बंदोबस्त केला जाईल. सरकारवर आरोप होतोय कुठेतरी धार्मिक भावना भडकवण्याचं काम सरकारकडून होतं आहे आणि एका विशिष्ट समुदायावरच कारवाई केली जाते आणि इतर समुदायांकडे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा पण आरोप होतो. असं होणार नाही. सर्व जाती धर्माचे लोक ना न्याय दिला जातो, परंतु एखाद्या विशिष्ट धर्मानेच जर भानगडीच करायचं जर ठरवलेलं असेल तर त्यांना त्या पद्धतीने बंदोबस्त करणं गरजेचं आहे. त्याने भानगडी करू नये, चुकीचं काही करू नये. चुकीचं न करता जर तुमच्यावरती काही अन्याय अत्याचार झाले तर तुम्ही सांगा, त्याला आम्ही सामोरं जाऊ. नक्कीच एक महत्त्वाचा विषय म्हणजे नागपूरमध्ये जे काही घडलं, काही भागांमध्ये महिलांचा देखील विनयभंग झाला त्या ठिकाणी. मग ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत? कोणी का असू द्या ना, त्याला जातपात लागत नाही. म्हणूनच बोलतोय, जर त्यांची एवढी हिंमत जर होत असेल तर मग त्याचा विचार हा केलाच जाईल. त्यांना कोणी जरी असले तर सोडलं जाणार नाही. त्या पद्धतीने आमचं सरकार कामाला लागलेलं आहे आणि योग्य तो न्याय निवाडा केला जाईल. परिस्थिती आता अंडर कंट्रोल आहे असं वाटतंय आणि सगळं काही सुरळीत सुरू आहे का, हे लोन आणखी जास्त पेटेल अशी भीती व्यक्त होते? हिंमत नाही त्यांचं लोन पेटवण्याची. जाणून बुजून कोण करल तर त्याला बाकी सोडणार नाही. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे सगळं घडत असताना ज्या पद्धतीनं हा सामना तू नागरिक घेण्यात आला आणि भाजपसाठी औरंगजेब जे आहे ते नवीन छत्रपती शिवाजी महाराज झालेत, असं पद्धतीचं हे लिखाण आहे. तुमची प्रतिक्रिया भरतशेठ? आम्ही 1000 वेळा सांगितलं आहे तुम्हाला, संजय राऊत जे लिहितोय ते उलटं होतं, जे बोलतो ते उलटं होतं. आणि म्हणून त्या संजय राऊतकडं कोण आता लक्ष देत नाही. संजय राऊत हे काय चीज आहे, काय बाब आहे हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की त्यांनी जो काय विडा उचललेला आहे की उद्धवनं संपवायचं, तर त्याचे आम्ही अभिनंदन करतो. त्यांनी त्याचं काम करत राहावं. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या घटना घडत होत्या त्यामध्ये आता बरीचशी टीका टिप्पणी सरकारवर पण होते आणि इंटेलिजन्सचं फेलियर आहे असं सुद्धा बोललं जातं आहे. हे सगळं थांबायसाठी सरकार नेमकी काय पावलं उचलणार आहे? ह्याच्या मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी आणि या सगळ्यांच्याच काल परवा 2 दिवस मिटिंगा चालू आहेत आणि त्याच्यावरती योग्य निर्णय केला जाईल. काय कुठं कमी राहिली, काय झाली ते आता बघू आपण. काय उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली आहे एकनाथ शिंदे यांच्यावरती आणि डस्टबिनच्या बाहेर होते असं म्हणाले, जहरी टीका वाटते? त्याला उत्तर काल स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. मला वाटतं त्याच्यावर न चर्चा करणं बरं आहे, कारण आता त्यांच्याकडे काही शब्दच राहिलेले नाहीत आणि अशा वेळेला मग काही ना काहीतरी शब्द शोधून काढतात आणि लोकांच्या समोर आणतात. पण लोकांना पूर्ण कल्पना आहे की एक दिलदार मनाचा माणूस एकनाथ शिंदे साहेब हे लोकांनी पाहिलेलं आहे आणि तेच नेमकं उद्धव साहेबांना, संजय राऊतना, आदित्य यांना खटकतं आहे, तर त्याचा विचार जनता करेल. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे, अधिवेशनाचा आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे आणि सगळे मुद्दे मार्गी लागलेत असं तुम्हाला वाटतं भरतशेठ? बऱ्यापैकी. काही मुद्दे हे कधी न संपणारे असतात, परंतु आम्ही सरकार म्हणून आमची जबाबदारी असते त्याला सामोरं जाणं, जनतेच्या अडीअडचणी सोडवणं, जनतेच्या आपल्या ज्याच्या मतदारसंघाला न्याय मिळवून देण्याचं काम आपले आमदार करत असतात, मंत्री करत असतात आणि त्या माध्यमातून हे अधिवेशन शांततेत चाललेलं आहे आणि जे काय 4-5 दिवस राहिलेत ते शांततेत पार पडते. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.